अशोक खरात प्रकरणाला एक धक्कादायक वळण आलेलं आहे। नाशिकमधील नामांकित डॉक्टर तपास यंत्रणांच्या रडारवर आलाय। डॉक्टरांनी खरातला मदत केल्याचा संशय आहे। तपासात आणखी काही गंभीर गोष्टी समोर येण्याची शक्यता वर्तवली जाते। आता खरात प्रकरणाला एक धक्कादायक वळण येताना दिसतंय। नाशिकमधील नामांकित डॉक्टर तपास यंत्रणांच्या रडारवर आलेला आहे। डॉक्टरांनी खरातला मदत केल्याचा संशय होतोय। तपासातून आणखी काही गंभीर गोष्टी समोर येण्याची शक्यताही वर्तवली जाते। आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी योगेश खरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। योगेश, नाशिकमधील एका नामांकित डॉक्टरचं नाव आता याच्यामध्ये जोडलं जातंय। तपास यंत्रणांच्या रडारवर देखील हा डॉक्टर आलेला आहे। काय माहिती मिळाली या डॉक्टर संदर्भातली? खरं डॉक्टर एकूणच आपण बघितलं तर खराची जी मोडस ऑपरेंडी होती ती अनेक वेळेस संमोहित करणारी किंवा गुंगी आणणारी किंवा अनेक लोकांना प्रभावात टाकणारी अशी होती। त्यासाठी तो काही वैज्ञानिक गोष्टींचा पण वापर करत असे असं समोर येत आहे। महिलांना विशेषतः आपण जर बघितलं तर जे काही त्यांनी लैंगिक शोषण या ठिकाणी केलेलं आहे त्यामध्ये अनेक वेळेस महिला अडचणीमध्ये येण्याची शक्यता दाट होती। यामध्ये एक महिला गर्भवती सुद्धा राहिल्याचं बोललं जातं आहे आणि तिचा गर्भपात त्याने एका नाशिकच्या डॉक्टरकडून करून घेतल्याचं समोर येत आहे। दुसरं म्हणजे असे प्रकार पुन्हा होऊ नयेत यासाठी काय काळजी तो घेत असे त्यासाठी त्याने कोणती नवीन पद्धत अवलंबली होती। त्याचबरोबर ज्या पद्धतीनं तो पाण्यात टाकून उष्णोजल तयार करत होता, पाण्यात काही औषधं टाकून, तसंच त्या पद्धतीनं तो गर्भनिरोधक पण गोळ्यांचा वापर या पाण्यामध्ये करत होता का आणि कोणाचं गायडन्स तो या ठिकाणी घेत होता। त्यामुळे एका डॉक्टरचा सल्ल्यानं सगळं काही हे तो करत असे असं समोर येत आहे। त्यामुळे त्या डॉक्टरची चौकशी आता सुरू झालेली आहे। नेमका हा डॉक्टर कोण याची नाव अजून समजू शकलेलं नाही, मात्र SIT त्याच्या संबंधित डॉक्टरांच्या संपर्कामध्ये असल्याचं समोर येत आहे। नक्कीच योगेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।